नमस्कार मैत्रिणींनो, एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी आज तुमच्यासमोर शाळेचा पहिला दिवस याविषयी सुंदरसा निबंध सादर करणार आहे। तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। शाळेतील माझा पहिला दिवस माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता, कारण कोणत्याही मुलासाठी वातावरण बदललेले असते। शाळेतील इतर मुलांप्रमाणे मीही पहिल्या दिवशी घाबरलेली होते। मला खूप छान आठवतंय की माझ्या आईचा हात मी सोडू देत नव्हते। वर्गात जायला देखील संकोच करू लागले। पहिल्या दिवशी सकाळी तर उठले, माझ्या हाताने मी गणवेश देखील घातला होता। शाळेचा पहिला दिवस असल्याने माझे आई बाबा दोघेही मला शाळेत सोडवायला आले होते। लहान लहान मुलांनी भरलेला माझा वर्ग आजही मला आठवतो। वर्ग गच्च भरलेला, काही मुलं रडत असे तर काही खेळण्यांशी खेळत होती। मी आईकडे बघायची तर खेळण्यांकडे बघायची। मला खेळावेसे वाटायचे, परंतु मी खेळायला गेले आणि आईने माझा हात सोडून गेली तर, म्हणून मी तेथेच हात पकडून उभे राहिले। ज्यावेळी माझ्या शिक्षकांनी माझा हात सोडवून मला आत घेतले व आईला जायला सांगितले तर मी रडू लागले। परंतु नंतर मॅडमने मला समजावले आणि त्यांच्याकडचे चॉकलेट त्यांनी मला दिले आणि इतर मुलांनाही ते वाटले। थोड्या वेळाने वर्गात माझे मन रमले। मी इतर मुलामुलींशी गप्पा मारू लागले, खेळ खेळू लागले। वर्गात असलेली रंगीबेरंगी चित्रे मला खूप आवडली। मी त्यात हरवूनच गेले आणि खेळण्यांमध्ये आणि चित्रांमध्ये आम्ही सर्व मुले हरवून गेलो। रडणंही थांबलं आणि आम्ही आमच्या आईवडिलांना विसरूनही गेलो। शाळा सुटल्यावर जेव्हा आई बाबांना मी पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला। मी हसत वर्गातून बाहेर आलेली पाहून माझी आई पण खुश होती। त्यामुळे शाळेतला पहिला दिवस खरोखरच आनंददायी गेला। आजही ज्यावेळी मला तो दिवस आठवतो तेव्हा रडूही येते आणि हसूही येते आणि माझा अनुभव मी इतरांनाही सांगत असते। मला शाळेचा आलेला पहिला अनुभव त्या दिवसाने शाळेतील माझी भीतीच कमी करून टाकली। भीती कमी होऊन माझा आत्मविश्वास वाढला। त्यामुळे माझ्यासाठी हा खरोखरच एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय अनुभव होता। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। तुम्हाला जर माझा हा निबंध आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला क्लिक केल्यावर माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। थँक यू।